सज्जन श्रोते हो, एक दोन दिवसापूर्वी आपणाला एक मेसेज दिलेला आहे. त्याचा सर्वसाधारण मराठीत अर्थ असा आहे की आम्ही पारंपरिक पद्धतीने येणारे जाणारे असतात त्यापैकी नाही. खरं तर आम्ही आमच्याच स्वअस्तित्व भूमीवरती फेऱ्या मारत असतो. म्हणजे आम्ही आमच्याच आत्म्यामध्ये रुंजी घालत असतो. आम्ही आमच्याच आत्मप्रदेशात गुंजन करत असतो. याचा सरळ सरळ अर्थ एवढाच आहे की कोणीही जीव खरं बघायला गेलं तर तो केवळ असतो असतो आणि नसतो. मात्र ज्याला सर्वसाधारण आपण जन्म मृत्यू म्हणतो ती स्थिती कधीच जीवाची नसते. जीव हा दुसरं तिसरं काही नसून आत्म्याचीच एक परिष्कृती असल्यामुळे, म्हणजे विशाल विराट भूमा अशा आत्म्याची एक जवा एवढी सूक्ष्म परिष्कृती जीव असल्यामुळे खरं बघायला गेलं तर जीव प्रत्येक जन्म मरणामध्ये केवळ आणि केवळ आपण पूर्वी होतो तिथून अधिक पुढे जाणे, अधिक पुढे जाणे, अधिक पुढे जाणे अशी आपली तो उत्क्रांती घडवत असतो. आणि या उत्क्रांतीलाच इम्प्रुव्हमेंट ऑफ द सोल इज द सोल ऑफ इम्प्रुव्हमेंट म्हणतात. म्हणजे आत्म्याची उन्नती हा उन्नतीचा आत्मा आहे. तेव्हा सर्व साधक हो, तुम्ही या चिंतनावर जर नीट लक्ष दिलं तर तुमच्याही लक्षात येईल की अनेकानेक अनेकानेक वर्ष, अनेकानेक युग, अनेकानेक कल्प ही जीव दशा आहे ती दुसरं तिसरं काही नसून जवा एवढा सूक्ष्म असा हा जो शिवाचा अंश आहे तो शिवाचा मूळ चैतन्याचा औषध जव रूपाने जीव म्हणून येतो. आणि जीव म्हणून आल्यामुळे प्राप्त परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये जी भेसळ होते, जे प्रदूषण निर्माण होते, ते भेसळ आणि ते प्रदूषण नष्ट करण्यासाठी जीव वरचेवर स्वाभाविकपणे येत असतो. आणि प्रत्येक जन्मामध्ये तो मागच्या जन्मापेक्षा पुढचा जन्म, त्याच्यापेक्षा पुढचा जन्म असं करत 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 तो एकदा चेतना जी जीवदशेत आली ती पुन्हा शुद्ध चेतना होईपर्यंत तो जीव सतत आपल्याला परिष्कृत 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 सुधारित 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 करीत अंती इतका सुधारणेला तो प्राप्त होतो की तिथे मात्र त्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकावं लागत नाही. तरी सुद्धा संत महंत साधू ऋषी मुनी अवतारी पुरुष हे अशा अर्थाने जरी मोक्षाला गेले असले तरी सुद्धा या जीवदशेमध्ये, सर्वसाधारण जीवांच्या दशेमध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं तेव्हा तेच शुद्ध तत्व अवतारी रूपात संत महंत संन्यासी ऋषी मुनी यती आणि कधी कधी पराक्रमी परंतु ज्ञानी राजे म्हणून जन्माला येतात. आणि त्याला आपण सर्वसाधारणपणे अवतार म्हणतो. म्हणजे बघायला गेलं तर प्रत्येक जीवच वरच्यावर अवतरत असतो. परंतु जो जीव पूर्णपणे परिष्कृत होऊन पूर्णपणे सुधारणेच्या अंतिम टप्प्याला जाऊन शुद्ध चेतना म्हणून एकदा का त्याची प्रस्थापना झाली, असे जीव मात्र दीर्घ कालांतराने आवश्यकता भासेल तेव्हा समाजाच्या उन्नतीसाठी अवतार घेतात. म्हणून अवतारी पुरुष हे तुमच्या आमच्यासारखे वरतेवर जन्म घेत नाहीत. आणि तुम्ही आम्ही वरतेवर जन्म घेतो तरी सुद्धा केवळ आणि केवळ आत्म्याची उन्नती हा उन्नतीचा आत्मा असतो. म्हणजे अधिकाधिक परिष्कृत होत, अधिकाधिक शुद्ध होत, केवळ आणि केवळ निर्दोष आत्मचेतना म्हणून हे विश्व चैतन्य आहे ते त्याचं ते राहू पाहत असतं. परंतु चैतन्याला प्रकट होण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे त्या चैतन्यातून बहुश्याम पद्धतीने हे सगुण साकार जग येतं. परंतु सगुण साकार जगाच्या मुळाशी जे निर्गुण निराकार चैतन्य आहे ते मात्र या सगुण साकारातील जीवांना सतत 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 निर्गुण निराकाराचा बोध देण्याच्या दृष्टीने सतत सतत ते त्यांना परिष्कृत आविष्कृत शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये फिरवत असतो. अशा अर्थाने कोणीच माणूस बघायला गेलं तर पारंपरिक दृष्ट्या जन्माला येतो आणि मरतो असं नाही, तर केवळ आणि केवळ निर्गुण निराकार चेतनेतून हे जे सगुण साकार जग निर्माण झालं त्या सगुण साकार जगातील जीवांना त्यांच्या शुद्ध चेतनेचा ध्यास लागावा
आणि त्यांच्या शुद्ध चेतनेच्या निर्गुण निराकार तत्वाचा बोध व्हावा म्हणूनच हे सगुण साकार जगातील तुम्ही आम्ही सर्व वरचेवर फेऱ्या मारत असतो. परंतु याला जन्म मृत्यू म्हणण्याचे कारण नाही. ही एक अखंड शुद्धी प्रक्रिया आहे. आणि अशा अर्थाने वटेश्वर हे शंकराचं नाव आहे. वट हे वटवृक्षाला वट म्हणतात. वटेश्वर म्हणजे शंकराचं नाव आहे. आणि वटेश्वर शंकर त्याने वटवृक्ष धारण केला आणि वटेश्वर शंकर स्वतःच वटवृक्षाभोवती फिरणारा वटवाघूळ म्हणून आहे. म्हणून ज्या शंकराने या निर्गुण निराकाराने बहुश्याम प्रजाये होता होता वटाचं धारण वटवृक्षाची धारणा केली, ज्या मूळ निर्गुण निराकाराने बहुश्याम होता होता ज्या निर्गुण निराकाराने वट वृक्ष म्हणून जन्म घेतला आणि त्या वटवृक्षाभोवती वटवाघूळ म्हणून जो फिरत आहे, असा वट आणि वटवाघूळ म्हणून फिरणारा दुसरा तिसरा कोणी नसून मूळ वटेश्वर म्हणजे निर्गुण निराकार शंकरच आहे. म्हणून वटेश्वर शंकर वट म्हणजे वटवृक्ष आणि वटाभोवती फेऱ्या घालणार वटवाघूळ म्हणजे शंकर. वट म्हणजे शंकर म्हणजे वटेश्वर, वट म्हणजे वडाचं झाड आणि वटवाघूळ म्हणजे वडाच्या झाडाभोवती गिरक्या मारत असणार वाघूळ. अशा तऱ्हेने वटेश्वरच वट म्हणून आणि वटवाघूळ म्हणून फेऱ्या घालतो. हे जर तुमच्या लक्षात आलं तर आपण सर्व मूळ वटेश्वर आहोत. वटवृक्षासारखे आपण आलेलो आहोत आणि त्या वटवृक्षाभोवती वटवाघुळासारख्या आपण फेऱ्या मारतो. म्हणजे दुसरं काही नसून निर्गुण निराकारातून सगुण साकार जग आल्यानंतर त्या सगुण साकार जगात येताना जो किंचित दोष जीवाला निर्माण होतो, तो दोष घालवण्यासाठी जीव सतत वरचेवर 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 वटेश्वर वटवाघुळ या पद्धतीने जसं आदिनाथ शंकर फेऱ्या मारतो तसेच आपण फेऱ्या मारत आहोत. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण कुठे येत नाही, कुठे जात नाही. आपण जिथे असतो तिथेच असतो आणि स्वअस्तित्व भूमीवरच म्हणजे निर्गुण निराकाराच्या भूमीवरच सगुण साकार जगामध्ये वरचेवर फेऱ्या घालण्यासाठी जे जीव येतात ते दुसरे तिथे काही नसून सगुण साकार जीवाना आपण केवळ निर्गुण निराकार तत्वच आहोत या बोधासाठीच आपण वरचेवर येत असतो. हे जर लक्षात आलं तर आपण कुठे जात नाही, कुठे येत नाही. दिलं काम माऊलीच्या कृपेने म्हणजे शंकराच्या कृपेने आपण पूर्ण करतो आणि परत शंकराने आज्ञा दिली तर पुन्हा या जगामध्ये काहीतरी काम करायसाठी येतो. अशा तऱ्हेने प्रत्येक जीवाला आपल्या शिवत्वाचा बोध होणं हे जेव्हा शक्य होईल तेव्हा प्रत्येक जीवाला आपण विश्वमुळीचा असलेला पूर्ण अहंकार म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेलं पूर्ण शिवतत्व आहोत याचा बोध होईल. त्या बोधामध्ये आपण राहा. या बोधाचा चिंतनातून शोध घ्या आणि आपण खरोखरच असे आहोत का नाही आहोत याच्या मनन चिंतन ध्यानामध्ये निधिध्यासामध्ये आपण व्यग्र असा गर्क असा आणि बघा आपल्या जीवनाची नौका तशी अलगदपणे पलीकडे जाते आणि मग तुमच्या लक्षात येईल मम हृदयी बैसुनी हरी वाट दावी घडोघडी श्री हरी नाव माझी पहिलं करी तरी तो तुझ प्रार्थना शरण देवा नारायणा. तो नारायण, तो विष्णू, ते आद्य तत्व, ते शिवतत्व तुम्हा आम्हाला होडीमध्ये बसवतो, तुम्हा आम्हाला पालखीमध्ये बसवतो, सर्व परिक्रमा करायला लावतो आणि तुमची आमची होडी, तुमची आमची पालखी खऱ्या अर्थाने तो हरी, तो हर निर्गुण निराकारामध्ये नेऊन आपणाला विश्रांती देतो. तर असाच प्रत्येक जन्म हा निर्गुण निराकाराकडे जाऊन विश्रांती घेण्याच्या आधीची परिक्रमा एवढ्याच अर्थाने आपण आपल्या जीवनाकडे पाहावं. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन. येथे थांबतो.